नमस्कार सगळ्यांना. सो वेलकम ऑल. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. काल आपण रेकी म्हणजे काय ते जाणून घेतलं. रेकी कशी काम करते किंवा आपल्या हातामध्ये रेकी कशी प्रवाहित होते याबद्दल आपण एक थोडक्यात प्रॅक्टिकल पाहिलं. त्यानंतर आपल्या आयुष्यातल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी रेकी कशा पद्धतीने आपल्याला मदत करणार आहे ते आपण पाहिलं. आता त्याचबरोबर आणखीन आपण पुढे जाऊन काहीतरी बघणार आहोत की रेकी खरोखरच आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर सोल्युशन आहे का? जसं की आपले आजारपण, त्यानंतर प्रत्येकाला काही ना काही हेल्थ इश्यूज असतात. सो आपले आजारपण असतील किंवा आपल्याकडे येणारा पैसा असेल, ओके. त्याचबरोबर आपलं रिलेशनशिप, आपलं बॉन्डिंग, आपल्या नातेवाईकांबरोबर किंवा आपल्या घरातल्यांबरोबर आपले नातेसंबंध कसे आहेत आणि ते खरोखरच रिपेअर करता येतात का रेकीच्या साहाय्याने? सो हे सगळं आपण बघणार आहोत आजच्या या सेशनमध्ये. ठीक आहे. सो तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे या सेशनमध्ये पुन्हा एकदा. आणि सगळ्यांनी मला एक थंब दाखवायचे म्हणजे मला कळेल की येस, तुम्ही मनाने शरीराने इथे आहात. ओके. सो येस, सगळं झालेलं असेल. आय आय होप सगळ्यांचं काम सगळं आवरून झालेलं असेल आणि आता 1 तास स्वतःला द्यायचंय. क्लिअर? येस, थँक्यू सो मच. आता हा 1 तास फक्त तुमचा असायला पाहिजे, बरं? ओके. चलो, थँक्यू सो मच. बरं, काल मी काहीतरी एक तुम्हाला होमवर्क दिलं होतं. कोणी कोणी केलंय? काल एक होमवर्क दिलं होतं, एक टास्क दिलं होतं. काय सांगितलेलं बरं? कोण सांगेल मला? नुसतं कीर्तन ऐकायला यायचं तसं यायचं नाही. ओके. काहीतरी मी तुम्हाला एक टास्क दिला होता काल. काय दिलं होतं कोण सांगेल बरं? गोलचा. येस, व्हेरी गुड. चैताली. येस, चैताली, व्हेरी गुड. हा, मग तुम्ही केलात का तो टास्क पूर्ण कम्प्लीट? कोणी कोणी टास्क कम्प्लीट केलाय त्यांनी हँड रेस करा. ओके. ज्या लोकांनी टास्क कंप्लीट केलेला असणार जीवनामध्ये त्यांनाच बदल हवे, ती लोकच पुढे जाणार. बाकी जैसे थे वैसे. रोज आपण कोणाचा ना कोणाचा तरी वेबिनार ऐकतो, सेशन ऐकतो. वेळ आहे म्हणून ऐकायचं, काम करायचं, बाकी लेट गो. असं समजू का मी? येस, नको ना. सो त्यासाठी ज्या दिवशी आपल्याला काहीतरी टास्क दिला जातो, काहीतरी होमवर्क दिला जातो, सो त्याच दिवशी तो पूर्ण करणं फार गरजेचं आहे. कारण आयुष्यामध्ये तेच पुढे जातात जे गोल्स घेतात. आणि गोल्स नुसतं घेऊन फायदा आहे का? तर आपल्या गोल्सवर ऍक्शन सुद्धा घेणं तेवढंच गरजेचं आहे. सो आय होप की तुम्ही सगळ्यांनी हा टास्क कंप्लीट केलेला असेल. येस, चलो. येस, बऱ्याच जणांनी टास्क कंप्लीट केलेले आहेत. जसे की मला मेसेज येत आहेत. थँक्यू सो मच. आता आपण पुढे जाऊया. आपण डे 1 ला फॉरगिव्हनेस पाहिलं. फॉरगिव्हनेस म्हणजे काय आणि का करायचं ते पाहिलं. ओके. आणि मग आपण स्वतःचं क्लिन्झिंग केलं. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण स्वतःचं एक शुद्धीकरण केलं. एकच मिनिट. आता डे 2 ला आपण काय पाहिलं, तर रेकीचे 5 प्रिन्सिपल्स आणि त्या प्रिन्सिपलचा वापर आपण आपल्या जीवनामध्ये कसा करायचा याबद्दल जाणून घेतलं. राईट. जसं की 5 प्रिन्सिपल्स आपल्याला डॉक्टर मिकाऊ सिन यांनी सांगितलेले होते. ते 5ही प्रिन्सिपल्स आपल्याला आपल्या जीवनात रोज थोडे थोडे, आजपासून थोडे असं करायचे. रोज आपल्या प्रत्येकाच्या जीवनात आज येतो की आजच्या दिवस मी रागवणार नाही, रागावर कंट्रोल करेन. किती टक्के? रोज 10%. आजपासून मी चिंता करणार नाही, टेन्शन घेणार नाही. अगेन 10%. आजच्या दिवस मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. येस, 10% इन्क्रीज. आजच्या दिवस मी सगळ्या प्राणीमात्रांवर प्रेम करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला वाढ करायची. आणि सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल्स काय आहे? आजच्या पासून मी रोज ग्रॅटिट्यूडची भावना, कृतज्ञतेची भावना माझ्या मनात ठेवणार आहे. आणि प्रत्येकाला थँक्यू बोलणार आहे. आभार व्यक्त करायचे. प्रत्येक सृष्टीतील ज्या ज्या गोष्टींपासून तुम्हाला लाभ होतो, ज्या ज्या गोष्टींपासून तुम्हाला फायदा होतो, जी जी लोक तुम्हाला तुमच्या डेस्टिनीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हेल्प करतात, त्या प्रत्येकाला आपल्याला थँक्यू म्हणायचंय. ओके, क्लिअर? सो आता आपण पुढे जाऊया.
डॉक्टर मिका उसी, जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 2 दिवस शिकलोय, पण ज्या व्यक्तीने आपल्याला रेकी दिली किंवा ज्या व्यक्तीमुळे आपल्याला या रेकीचा लाभ झाला, त्या व्यक्तीबद्दल आज आपण जाणून घेऊया. तो ही स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. हा, या हे ते व्यक्ती आहेत डॉक्टर मिका उसुई. ओके. त्यांनी जपानमध्ये या रेकीचा शोध लावला. त्याआधी भारतात आपलं जे अथर्व वेद आहे त्या वेदामध्ये या स्पर्श चिकित्सेबद्दल, हस्तस्पर्श चिकित्सेबद्दल त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे किंवा मेन्शन केलेलं आहे. सो जपानचे हे जे आहेत डॉक्टर मिका उसुई, ते जपानचे आध्यात्मिक साधक होते. त्याचबरोबर 1992 साली त्यांनी या विद्येचा शोध लावला, युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी. हे आध्यात्मिक एक टीचर होते, एक शिक्षक होते, पीएचडी केली होती त्यांनी त्या क्षेत्रामध्ये. त्याचबरोबर बौद्ध धर्माचे एक साधक होते. तो 1922 साली जपानमधील, आता इथे तुम्हाला हे पर्वत दिसते, टेकडी दिसते, माउंट कुरामा, या पर्वतावर किंवा या डोंगरावर जाऊन त्यांनी 21 दिवस अन्न जल याचा त्याग करून 21 दिवसांच्या सिद्धीनंतर त्यांना हे यश प्राप्त झालं. मग 21 दिवस तर ते काय करत होते, तर 21 दिवस पूर्ण ते ध्यान साधना करत होते. पण या 20 दिवसांच्या ध्यान साधनेत त्यांना काही सिद्धी प्राप्त झाली नाही. त्यामुळे ते थोडे हतबल झाले, नाराज झाले की अरे बापरे, मी एवढं सगळं केलं, 20 दिवस अन्न पाणी वाचून मी राहिलो, मी मेडिटेशन केलं, ध्यान साधना केली, पण मला तरी अजून त्या सिद्धीचा काही शोध लागलेला नाही. त्यामुळे ते थोडेसे हताश झाले, हतबल झाले. पण 21व्या दिवशी मात्र त्यांना जापनिक भाषेमध्ये काही संकेत, संध्याकाळच्या वेळेला काही संकेत किंवा काही चिन्ह अशी गोल्डन स्वरूपामध्ये, प्रकाशाच्या स्वरूपामध्ये त्यांना दिसली आणि त्यानंतर ते बेशुद्ध झाले आणि बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांना ही सिद्धी प्राप्त झाली. पुढे जाऊन त्यांनी या ऊर्जेचा वापर स्वतःसाठी आणि इतरांसाठी केला. रेकी ऊर्जा शरीरातील नैसर्गिक उपचार शक्ती ऍक्टिव्हेट करून सक्रिय होते, ऍक्टिव्हेट होते, असं त्यांनी ओळखलं. म्हणजे ही शक्ती जर ऍक्टिव्हेट केली तर आपल्या शरीरातील ते एक नैसर्गिक हिलिंग पॉवर आहे ती ऍक्टिव्हेट होते. याचा त्यांनी शोध लावला आणि याचा उपयोग करून आपण आपल्या जीवनातील कुठल्याही आजारावर, कुठल्याही त्रासावर सोल्युशन काढू शकतो, हे त्यांनी शोधलं. सो उसूई यांनी ऊर्जा उपचारांची तंत्र विकसित केली आणि इतरांना शिकवायला सुद्धा सुरुवात केली. कारण आपल्याकडे जे आहे ते आपण इतरांना सुद्धा दिलं पाहिजे, तरच ते पुढपर्यंत जातं. आणि म्हणूनच डॉक्टर मिकाऊ उसूई हयात असताना त्यांनी चिरोजी हयाशी, त्यानंतर हवायो टकाटा यांना रेकीचं ग्रँडमास्टर दिलं. मग या लोकांनी त्या क्षेत्रामध्ये छान कामगिरी केली. आता या ज्या लेडीज आहेत, हवायो तकाता, त्यांच्याबद्दल एक थोडक्यात सांगते. की बघा, आता आपण कॅन्सर सारखा आजार ऐकतो तेव्हा आपल्याला फार भीती वाटते, बरोबर ना? सगळ्यांनाच फार भीती वाटते. आजार म्हटलं की सगळ्यांनाच भीती. त्यातल्या त्यात कॅन्सर म्हटलं की अरे बापरे. म्हणजेच थोडक्यात काय, त्यावेळेला कॅन्सर म्हटलं तर थोडक्यात तो माणूस गेल्यातच जमा. कारण त्यावेळेला उपचार पद्धती एवढ्या विकसित नव्हत्या, टेक्नॉलॉजी एवढी फास्ट नव्हती, ऍडव्हान्स नव्हती. पण त्या काळात जेव्हा त्यांना वयाच्या 35व्या वर्षी आजार झाला, तेव्हा त्या हतबल न होता जी काही मेडिकल ट्रीटमेंट मिळेल तुटपुंजी, म्हणजेच त्यांची फायनान्शियल पोझिशन एवढी छान नव्हती, त्यामुळे व्हॉट एव्हर जे काही त्यांना ट्रीटमेंट मिळेल, मेडिकल ट्रीटमेंट, ती मेडिकल ट्रीटमेंट त्याच्याबरोबरच त्यांनी रेकीचं हिलिंग स्वतःवर केलं. आणि हे हिलिंग करता करता त्यांना स्वतःमध्ये फरक जाणवला, स्वतःच्या हेल्थमध्ये त्यांना इम्प्रूव्हमेंट जाणवली आणि त्याच लेडीज वयाच्या 80 वर्षापर्यंत जगल्या. म्हणजेच बघा, जर मनात तुमची प्रचंड इच्छाशक्ती असेल, त्याचबरोबर तुम्ही या विद्येवर ट्रस्ट ठेवलात, विश्वास ठेवलात, ऑब्विसली यू विल गेट रिझल्ट. बट येस, जहा म्हणतात ना, जहा चाह है वहा राह है, तसंच जिथे तुमचा विश्वास आहे, ट्रस्ट आहे, तिथे तुम्हाला रिझल्ट मिळतात. जर तुमचा एखाद्या गोष्टीवर ट्रस्ट नसेल तर आय एम सो सॉरी, साक्षात परमेश्वर जरी समोर आला तरी तुम्ही त्याला ओळखू शकत नाही. ओके. सो हे असंच काहीतरी आहे. आणि त्यानंतर मग अशा प्रकारे हवायो टकाटा या रेकीमध्ये पहिल्या महिला ग्रँडमास्टर होत्या आणि त्यानंतर त्यांनी जवळजवळ 23 रेकीच्या ग्रँडमास्टर तयार केला.
सो आपल्याकडे जी रेकी आलेली आहे ती त्यांच्या अनुसयांकडून आलेली आहे. ठीक आहे, वाया वाया वाया. आता पुढे आपण बघूया. सो इथपर्यंत क्लिअर झाला असेल तर एक थंब दाखवा. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करते, इफ पॉसिबल घरात जर आरामात बसलेला असाल तर व्हिडिओ ऑन करा. कारण या ऊर्जांचा सगळा खेळ आहे, एनर्जीचा खेळ आहे. जेवढी या एनर्जीचा जेवढं तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये याल तेवढी ही एनर्जी तुम्हाला मल्टिपल रिझल्ट देत असते. ओके. सो ज्यांना कळलं त्यांना कळलं, ज्यांना नाही कळलं सो आय कांट डू एनिथिंग. त्यांच्यासाठी मी काहीच करू शकत नाही, कारण एक चांगले विचार तुमच्यापर्यंत पोचवायचं माझं काम आहे. सो इम्प्लिमेंट करा नका करू हे शेवटी तुमच्या हातात आहे. ओके. येस. सो थँक्यू सो मच. पुढे बघूया आता आपण. आता आपण रेकीची प्रेयर बघणार आहोत. कारण कोणतीही गोष्ट ऍक्टिव्हेट करण्यासाठी त्याची एक मेथड असते. राईट. कुठलीही गोष्ट ऍक्टिव्हेट करा, जसं की हे आहे ना 40 चोर. हम्म, कोणतं बरं ती स्टोरी आहे. हा, कोणतरी सांगेल का? 40 चोर असे मी आपण लहानपणी एक स्टोरी ऐकली होती. खुलजा सिमसिम. त्याचा एक हे होता, पासवर्ड होता. राईट. तसंच कुठलीही एनर्जी. येस, अल्लादीन आणि 40 चोर. सो कुठलीही जेव्हा आपण एखादी एनर्जी ऍक्टिव्हेट करायला जातो त्याचा पासवर्ड किंवा पासकोड आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो रेकीला ऍक्टिव्हेट करताना रेकीची प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. येस, थँक्यू सो मच शीतल मॅडम. काय काय गोष्टी आपल्याला पटकन लक्षात येत नाही, तोंडात असतो तो शब्द. येस, शीतल, श्रेया, थँक्यू सो मच. हा. येस. सो त्याचा पासवर्ड किंवा त्या विशेष पद्धतीने ते म्हणणं गरजेचं आहे. मग रेकीमध्ये सुद्धा रेकीला कॉल किंवा रेकीची प्रार्थना फार महत्वाची आहे. त्याचबरोबर शक्तिपात. शक्तिपात जर झाला नाही तुमचा तर रेकी ऍक्टिव्हेशन झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो, आणि त्यामुळे मग त्याचा उपयोग किंवा त्याचा लाभ म्हणावा तसा तुम्हाला होत नाही. होईल, पण जिथे आता लेवल 1 मध्ये 10% रिझल्ट मिळतात तुम्हाला, तिथे मे बी 2 ते 3%च रिझल्ट मिळू शकतात. ओके. नाही असं होत नाही, कारण कुठली एनर्जी काम करते. पण जेव्हा तुम्ही त्याचं ऍक्टिव्हेशन करता तेव्हा ती त्या संपूर्ण ऊर्जेने तुमच्या बरोबर काम करते. ओके. सो आता बघूया काय प्रार्थना आहे ती. नेहमी रेकीला कॉल करताना डोळे बंद करायचे, कारण आता तुम्ही रेकी लेवल 1 मध्ये आहात. 1 मध्ये असल्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन, तुमचं फोकस मोठ्या प्रमाणात असणं गरजेचं आहे. सो तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला शांत जागी बसायचंय आणि मग रेकीला कॉल करायचंय, म्हणजेच रेकीची प्रार्थना. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझी माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे. म्हणजे पहिल्यांदा प्रत्येकाचं आभार मानायचंय. कारण रेकीमध्ये आभार विधीला खूप खूप महत्व आहे. जेवढं तुम्ही आभार मानाल तेवढे मल्टिपल तुम्हाला रिझल्ट मिळतात. सो तुमचं जे काही इष्टगुरु आहे, इष्टदैवत आहे, त्यांचा आभार माना. ओके. मग त्यानंतर स्वतःला आधी रेकी द्यायचे, कारण आता पहिलं आपल्याला स्वतःला हील व्हायचंय. आपल्यालाच बरेच आजार आहेत, आपणच टेन्शनमध्ये आहोत, आपणच डिप्रेशनमध्ये आहोत, आणि आपण दुसऱ्यांना हिलिंग देतोय. पोचेल का ते हिलिंग तुमचं दुसऱ्यांना? नाही. सो पहिले खुद पे काम करो, बाद में दूसरों के ऊपर. सो इथे आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा स्वतःला हील व्हायचंय. आपण आहोत का सगळे परफेक्ट? नाही. कुठे ना कुठेतरी आज पण आपण इथे बसलेलो आहोत सेशनला, पण कुठेतरी काहीतरी आर्थिक अडचणी आहेत, कुठेतरी हेल्थ इश्यूज आहेत. त्यामुळे बॅक ऑफ द माइंड मध्ये काहीतरी विचार, काहीतरी चाललेला आहे. येस ऑर नो? त्यामुळे 100% तुम्ही इथे आहात असं मी बोलू शकत नाही. मे बी असतील काही 5% लोक 100% असतील. बरोबर ना? सो त्यासाठी आपल्याला फोकस करायचं आणि फोकस होऊन मग प्रार्थना करायची, कारण तेव्हा आपल्याला रिझल्ट चांगले मिळतात. सो प्रार्थना. अरे बरं, आणखीन एक प्रश्न राहिला. काल जसं की आपण काही हे बघितले की रेकीबद्दल बऱ्याच लोकांच्या मनामध्ये काहीतरी आहेत, विचार आहेत, की रेकी शिकल्यानंतर नॉनव्हेज खायचं सोडून द्यायचं का? नका सोडू तुम्ही. तुम्हाला कोणी सांगितलंय का नॉनव्हेज खायचं सोडा? कारण नॉनव्हेज हे एखाद्याचं अन्न असू शकतं. त्यामुळे जर या युनिव्हर्सने जर या परमेश्वराने तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे तर मे बी त्याला हे माहित असणार की तुम्ही नॉनव्हेज खाताय. येस ओर नो? त्यामुळे तिथे असं काही नाहीये की नॉनव्हेज खा नका खाऊ, हे तुमच्या मनावर आहे. बट येस, आपण हत्या केलेली चांगली नसते. त्यामुळे आपण नॉनव्हेज खातो म्हणजे चिकन खातो किंवा मटण खातो, म्हणजे कुठेतरी एक हत्या, आणि या हत्येचा आपण कुठेतरी
थोडंफार ते गिल्ट आपल्या मनात राहतं. सो ज्यांना ते गिल्ट आहे त्यांनी सोडून द्या, ज्यांना नाही त्यांना असं वाटतं ही खाण्याचीच वस्तू आहे, सो त्यांनी खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर? ओके. सो आता पुढे जाऊया. प्रार्थना म्हणायची आहे, पहिले आभार विधी आणि त्यानंतर ही एक इमेज बघा, अगदी व्यवस्थित बघायची आहे. रेकीची प्रार्थना करताना ब्रह्मांडातून असा व्हाईट प्रकाश आपल्यावर येतोय असं आपल्याला इमॅजिन करायचंय. आता इथे जेवढी तुमची व्हिज्युअलायझेशन पॉवर स्ट्रॉंग होईल, इमॅजिनेशन पॉवर स्ट्रॉंग होईल, तेवढे मल्टिपल तुम्हाला रिझल्ट मिळतील. कारण ज्यांचं विजन छान असतं ना, त्याचं विजन बोर्डवरचं जे काही लिहिलेलं असतं ते सुद्धा लवकर मॅनिफेस्ट होतं. असा अनुभव सुद्धा मे बी तुम्ही घेतलेला असेल. सो येस, आपले विजन व्हिज्युअलायझेशन पॉवर खूप चांगली असायला पाहिजे. ओके. मग इथे ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. शरीरातून वर वर अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही दिव्य रेखीची ऊर्जा प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे असं म्हणायचंय. आणि त्यानंतर मग हळूहळू आपल्या प्रत्येक भागावर आपल्याला रेकी द्यायची आहे. ओके. क्लिअर आहे इथपर्यंत? एव्हरीवन क्लिअर? ओके. सो फर्स्ट रेकीला कॉल करून झाल्यानंतर तुम्हाला आभार मानायचे. आभार मानल्यानंतर आपले दोन्ही हात असे करायचे. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी व्यवस्थित. असे हात करायचे आणि त्यानंतर आपल्या दोन्ही हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी आल्याचं फील करायचं. ओके. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी स्वतःची आभारी आहे, मी माझे माता पिता तथा गुरुजनांचे आभारी आहे, मी डॉक्टर मिकाऊ उसू यांचे आभारी आहे, कारण त्यांनी आपल्यापर्यंत रेकी आणलेली आहे. मी स्वामी समर्थांचे आभारी आहे, मी कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे आभारी आहे. आता माझं दैवत मी बोलली, तुमचं जे काही दैवत असेल, इष्टदैवत, कुलदैवत, त्यांचं नाव घ्यायचं. ओके. त्यानंतर मग वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवेश करीत आहे. हे सगळं प्रोसिजर करताना डोळे बंद करायचे. सहस्रार चक्रात प्रवेश करत आहे. सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात ही डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ही डिवाइन एनर्जी माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात, शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. आपल्या हातामध्ये फील करायचंय ती एनर्जी आल्यासारखं. आणि त्यानंतर मग तुमचं जे काही गोल असेल किंवा जिथे तुम्हाला हिलिंग द्यायचे तिथे हिलिंग द्यायचं ते मी नंतर सांगेन तुम्हाला, आणि जेव्हा तो सेशन येईल तेव्हा सांगेन. सो इथपर्यंत क्लिअर? ओके. चलो आता आपण पुढे जाऊया. चॅटबॉक्स मधले मेसेज जरा बंद करता का प्लीज? थोडंसं इकडे लक्ष दिलं तर बरं होईल. कारण आपण जे काय शिकवतोय ना त्याच्याकडे जरा जास्त लक्ष दिलं तर फार चांगलं होईल. ओके. सो रेकी आणखी कुठे कुठे काम करते? असं एकही कारण नाहीये की जिथे रेकी काम करीत नाही. रेकी वर्क्स ऑन एव्हरीवेअर. सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच गोष्टींवर रेकी काम करते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला काही हेल्थ इश्यूज असतील तर येस, रेकी तिथे काम करते. माझ्या बॅचमध्ये माझ्या जे प्रिव्हियस स्टुडंट होते त्यांना हा एक्सपिरियन्स आलेला होता की बरेच काही छोटे मोठे आजार होते त्यांना. ते आजार त्यांनी या माध्यमातून हील केलेले आहेत. तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर युट्यूबवर जाऊन माझे व्हिडिओ बघायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कुठे ना कुठेतरी मी जे बोलते त्याचं रेकॉर्डिंग मिळेल. ओके. सेकंड थिंग, रेकी आणखीन कुठे काम करते? आपल्या मुलांवर रेकी काम करते का? अभ्यासामध्ये फोकस होण्यासाठी, कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी? येस. आता आजकालची मुलं मोबाईल हा त्यांचा एक आवडतं खेळणं बनलेलं आहे. येस ओर नो? बट असं नाही म्हणता येणार की आपण त्यांना मोबाईल पासून दूर ठेवायचं. कारण आजची टेक्नॉलॉजीच ती आहे. आपण स्वतः सुद्धा वापर करतोय त्याचा, बरोबर ना? जसं की अन्न, पाणी, वस्त्र, पाणी ह्या गोष्टी जशा आपल्यासाठी गरजेच्या आहेत, तसं आता मोबाईल सुद्धा आपल्यासाठी अत्यंत आवश्यक वस्तू झालेली आहे. येस ओर नो? 5 मिनिटं तो मोबाईल नाही बघितलं तर काय होतं बरं? करमत नाही. काहीतरी मिसिंग मिसिंग. म्हणजेच काय? थोडक्यात तर ती सुद्धा आताच्या जमान्यामध्ये आपल्यासाठी आवश्यक वस्तू आहे.
येस, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. त्यामुळे ती गोष्ट किती वेळ वापरायची, त्याचा वापर किती करायचा हे मात्र आपल्या हातात आहे. बरोबर ना? सो आजकाल काय होतं, आपण रील बघायला गेलो की हे यांना बरोबर माहित असतं की लोकांना कुठे कसं बरोबर अडकून अडकून ठेवायचं. मे बी तुमचं सगळं काम आवरून झालेलं असतं. तुम्ही 5 मिनिटं म्हणून बघता, टाइमपास म्हणून थोडंसं रील बघायला जाता. तर त्या 5 मिनिटाचा 1 तास, 2 तास होतात. येस ओर नो? म्हणजेच कुठेतरी आपला स्वतःवर कंट्रोल नाहीये. आपण या मोबाईलमुळे आपण आपली इमॅजिनेशन पॉवर, आपण विचार करण्याची शक्ती कुठेतरी हिरावून बसलेलो आहोत. आता आपण स्वतःचे विचार स्वतः मांडतोय का? नाही. कुठेतरी कोणाचं तरी कॉपी करतोय, काहीतरी इकडून तिकडे कॉपी पेस्ट, म्हणजेच आपलं लाईफ पण कॉपी पेस्ट झालेलं आहे. पण रिअल आयुष्यामध्ये कोणाचं आयुष्य दुसरं कोण जगू शकतं का? साक्षात त्या परमेश्वराने प्रत्येकाचे पेपर्स वेगवेगळे ठेवलेले आहेत. तिथे कॉपी पेस्ट झाले का? नाही. प्रत्येकाचा चेहरा एकच आहे का? हां, प्रत्येक युनिव्हर्समध्ये 7 लोक सेम चेहऱ्याचे. पण प्रत्येक युनिव्हर्समध्ये. ओके. म्हणजेच काय, तर त्याच्या सूर्य रोज पूर्वेलाच उगवतो. कधी त्याला असं कंटाळा आला तर होतं का? मी आज थोडंसं नॉर्थला जातो उगवायला, मी आज थोडंसं इकडे साऊथ वेस्टला जातो, असं कधी होतं का? नाही. कारण निसर्गाची रचनाच तशी आहे की त्याच्यामध्ये सातत्य आहे, कंडिशन्स आहेत. त्या कधी बदलतात का? नाही. सो आता इथे बोलण्याचं तात्पर्य एवढंच, की कुठल्याही गोष्टीचा अतिवापर सुद्धा घातक असतो आणि कुठल्याही गोष्टीचा वापर न करणं हे सुद्धा घातक असतं. तसंच अति नॉलेज सुद्धा घातक आणि नॉलेज नसणं हे सुद्धा घातक आहे. बरोबर ना? कधी-कधी असं होतं, की आपण एवढं नॉलेज मिळवायला जातो, एवढं नॉलेज मिळवायला जातो, की ते आपल्यासाठी हानिकारक ठरू शकतं. काही गोष्टी आपल्याला न माहीत असलेल्या चांगल्या, ओके? म्हणजेच काय म्हणता येईल बरं त्याला? अज्ञानातच कधी-कधी आनंद मानायचा असतो. तसंच काहीतरी आहे. सो परत आपण आपल्या टॉपिकवर येऊया, की आपल्याला काय करायचं ही प्रार्थना म्हणायची अगदी शांत, रिलॅक्स असताना. त्याचबरोबर रोज आपल्या जीवनात 5 प्रिन्सिपलचं इम्प्लिमेंट करायचंय. त्यानंतर आता पुढे बघूया रेकी कशा-कशावर काम करते? हेल्थ इश्यूजवर काम करते, मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये काम करते. आणखी कुठे काम करते? तर येस, फायनान्शियली जे चॅलेंजेस आम्ही आता फेस करतोय आमच्या लाईफमध्ये, तर तिथे रेकी काम करते का? येस, ऑब्व्हियसली तिथे सुद्धा रेकी काम करते. पण त्यासाठी आपले इंटेन्शन प्रॉपर असावे लागतात. आपलं माइंड स्थिर असावं लागतं. आपले व्हायब्रेशन चांगले असावे लागतात. आधीच ऑलरेडी माझ्याकडे मी फायनान्शियली डाऊन झालेली आहे, माझ्याकडे पैसा नाहीये, तर अशी लेडीज किंवा अशी व्यक्ती स्टेबल असेल का तिचं माइंड? असेल का? नाही. मग माइंडच स्टेबल नाही तर तिच्याकडे पैसा कसा येणार? कारण तिच्या माइंडमधून पैशाला नेहमी काय व्हायब्रेशन मिळतायत? अरे, माझ्याकडे पैसाच नाहीये, मी बँकरप्ट झालीये, मी पूर्ण माझ्या हे झालेली आहे, एम्प्टी झालेली आहे, कर्जबाजारी झालेली आहे, माझ्याकडे आता पैसाच नाही, पैसाच नाही, पैसाच नाही. म्हणजे वारंवार इनडायरेक्टली ती कुठलं अफर्मेशन देतीये? नो मनी. माझ्याकडे पैसे नाही. मग तिथे रेकी काम करते का? येस, तिथे रेकी काम करते. बट इथे आपण स्वतःवर काहीतरी आपल्याला काम करावं लागणार आहे. स्वतःला स्थिर करावं लागणार आहे. त्याचबरोबर या रेकीच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचं क्लिन्झिंग करावं लागणार आहे. ओके? बिझनेसमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. नवीनच आपण बिझनेस स्टार्टअप केलेला आहे. आधी बिझनेस खूप छान चालला होता. पण मी माझ्या तोंडून एवढं सगळ्यांना छान-छान बोलली, की आमचा बिझनेस खूप छान चाललाय, खूप छान चाललाय, आमची खूप छान प्रगती होते. आणि 2 ते 3 महिन्यानंतर मी बघितलं, की माझ्या बिझनेसमध्ये डाउनफॉल यायला सुरुवात झाली. म्हणजे बिझनेसला सुद्धा नजर लागते का? येस, नजर लागते. मग तिथे रेकी काम करते का? हो, तिथे पण रेकी काम करते. सो अशी एकही गोष्ट नाही, की जिथे रेकी काम करत नाही. अशा प्रत्येक ठिकाणी रेकी काम करते. तुमचे हेल्थ इश्यूज असतील, तुमचे कुठेतरी रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम असेल, तिथे रेकी काम करते. काही बघा आता आपल्याला आता या काळामध्ये असं जास्त बघायला मिळतोय, की डिव्होर्सचे केस वाढलेले आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जास्त झालेले आहेत. मग अशा वेळेला तिथे रेकी काम करते का? हो, तिथे सुद्धा रेकी काम करते. ओके.
बऱ्याच वेळेला असं होतं की फॅमिलीमध्ये काहीतरी डिस्प्यूट क्रिएट होतो, कुठेतरी दोघांचं पटत नाही. आणि मग दोघांचं पटत नसल्यामुळे काय होतं, तर त्या फॅमिलीवर त्याचा वेगळा परिणाम होतो, त्या मुलांवर त्यांचा वेगळा परिणाम होतो. सो त्या गोष्टींमध्ये रेकी काम करते का दोन माणसांना एकत्रित आणण्यासाठी? येस, ऑब्विसली काम करते. बट जर तिथे रेकी काम करीत नसेल तर समजून जायचं की युनिव्हर्सच्या मनात सुद्धा आहे की यांना वेगळंच राहणं यांच्यासाठी दोघांसाठी उत्तम आहे. जर रेकी वर्क करत असेल तर लगेचच तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये याच्यावर रिझल्ट मिळतो. जर नसेल, काही गोष्टी आपल्याला थोड्याशा लेट मिळतात, काही लोकांना लगेचच मिळतात. ओके. आता रेकीमुळे आणखीन काय होतं, तर तुम्हाला असं नको वाटायला की या मॅडम आल्या आणि रेकीबद्दल सगळं छान 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 सांगितलं. सो काही पॉइंट्स असे आहेत, मी तुम्हाला सांगते. रेकीमुळे आपलं आयुष्य बदलतं का? येस, डेफिनेटली बदलतं. रेकी आपल्याला एवढं देते की आपण ते काउंट करू शकत नाही. पण तिथे पेशन्स लागतात, तुमचा विश्वास लागतो, तुमचा ट्रस्ट लागतो. आणि जिथे कुठे म्हटलं ना तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता 90% प्रॉब्लेम आहेत, तर ते हळूहळू या आध्यात्मिक साधनेत आल्यानंतर आपले प्रॉब्लेम हळूहळू कमी होतात आणि त्यानंतर तेच प्रॉब्लेम आपल्या लाईफमध्ये 30 ते 25% येतात. ऑब्व्हियसली एवढे प्रॉब्लेम तर आपल्या आयुष्यामध्ये असायलाच पाहिजे. त्याशिवाय आपण माणूस म्हणून म्हटलं जाऊ का? चॅलेंजेस असायलाच पाहिजे आपल्या आयुष्यात. चॅलेंजेस आल्यानंतरच आयुष्य जगायची मजा येते. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये चॅलेंजेस खूप सारे आहेत ऑलरेडी, तिथे रेकी खूप छान उत्तम प्रकारे काम करते. कारण आपल्या प्रत्येकाला आपलं लाईफ बदलायचं आहे. आपल्या प्रत्येकाला एक छान स्टेबल लाईफ हवंय. येस ओर नो? आणि ते चॅलेंजेस फेस करण्यासाठी ऑब्व्हियसली ताकद हवी आहे. सो रेकी काय करते, आपल्यातली क्षमता वाढवते. आपल्याकडे ज्या काही अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत, त्या आपल्याकडे येण्यासाठी रेकी काय करते, वर्क करते. ओके. तुमच्यापैकी असतील मे बी ज्यांचं रेकी लेवल 2-3 झालेलं असेल. आणखीन कुठेतरी मे बी तुम्ही केलेलं असाल. कोण आहे का इथे ज्यांचं रेकी लेवल 2-3 झालेलं आहे आणि ज्यांनी एक्सपिरियन्स घेतलाय की येस रेकी वर्क करते, असं कोण आहे का? कुठेही केलेलं असेल तुम्ही. माझ्याकडेच असं नाहीये. हा येस, चैताली. ओके, एक मिनिट. सॉरी सॉरी, मी दुसऱ्याच कोणाला तरी अनम्यूट केलेलं आहे. हा, चैताली सातपुते. येस. मॅम मी शिकले होते 2013 मध्ये. ओके. हा, तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला? रेकी खरोखरच वर्क करते का? अ, हो मॅम, मी खूप म्हणजे एकदम शॉर्ट टेम्पर्ड होते. तर मी आता म्हणजे खूपच माझा स्वभावात खूप फरक पडलाय. मी आता ओके. खूप म्हणजे खूप पेशन्सली वागते. बऱ्यापैकी संयम आहे, नाहीतर एकदम डोक्याला जायचा राग नेहमी. चलो, खूप फरक ग्रेट. पडला. ग्रेट. सो बघा, रेकीमुळे खरोखर आता या मॅडमला तर मी ओळखत पण नाही, अननोन आहेत माझ्यासाठी. सो येस, रेकी सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टींसाठी काम करते. आणखीन कोण आहे का की ज्यांनी खरोखरच रेकी केलेलं आहे? हा बघा, आता तुम्ही जर केलेलं असेल आणि हँड रेस नाही केला तर हे सुद्धा तुम्ही तुमचं कर्म बिघडवताय. की एखादी गोष्ट तुम्ही घेतलीये, केली आणि आता इथे तुम्ही सांगत नाहीये मे बी. कारण एक छान गोष्ट आहे, आध्यात्मिक गोष्ट आहे. हा, स्वाती प्रजापती हँड रेस केलेला आहे. हॅलो मॅम. येस. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅम ऍक्च्युली मी डेली डिटॉक्स, इमोशनल डिटॉक्स असतं ना, ते आय थिंक रेकी सारखंच वर्क करतं ना. त्यात ग्रॅटिट्यूड वगैरे अफर्मेशन्स वगैरे असतात. तर ते मी 2 वर्ष आधी केलं होतं. हम्म. तर त्याचा माझ्या लाईफमध्ये म्हणजे भरपूर म्हणजे चांगला इम्पॅक्ट झाला. आणि ज्या गोष्टी मला हव्या होत्या किंवा माझ्या लाईफमध्ये पाहिजे होतं त्या गोष्टी माझ्या फुलफिल झाल्या होत्या त्यामुळे. मी ऍक्च्युली तो कोर्स मी फक्त 4 महिनेच केला होता. पण मला त्याचे खूप छान रिझल्ट मिळाले. येस. आता आपण डेली डिटॉक्स डे 1 मध्येच केलं आणि तेच आपल्याला पुढे पण करायचं आहे काही गोष्टींवर. ठीक आहे. सो येस, बघा आता इथे सुद्धा एक दोन लेडी आहे, असतील अजून 2 लेडी, पण काही लोकांना समोर यायला नाही आवडत. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. चला आपण पुढे जाऊया. येस, इथपर्यंत क्लिअर. अच्छा, सविता नानगरे. हा, सविता मॅडम बोला. हॅलो. हा, येस. येतोय आवाज मॅम? येस येस, गुड सविता मॅडम आफ्टरनून. माझ्या ओल्ड स्टुडंट आहेत. हा, येस बोला. मी माझा अनुभव सांगते सर्वांना येस. की मॅमकडे रेकी केल्यापासून म्हणजे खूप सकारात्मक झाले बदल माझ्यामध्ये. एक मेडिटेशन केल्यामुळे एकाग्रता वाढली आहे. जो राग आहे त्याच्यावर कंट्रोल झालेला आहे. स्वतःमध्ये तर भरपूर प्रगती झालेली आहे.
अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर एकदम कॉन्सन्ट्रेशन खूप छान वाढलेली आहे लेवल. आणि समाजामध्ये वावरताना कशा प्रकारे वागावं, इतरांना म्हणजे कशा पद्धतीने उत्तरं द्यावी, बोलावं, याचं पूर्ण नॉलेज येतं आपल्याला रेकीच्या माध्यमातून. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. ओके. सो आता आपण पुढे जाऊया. बरं, इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं का? मला कोणीतरी एक थंब दाखवा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की रेकी सगळ्या गोष्टींवर काम करते. असं एकही रिझन नाही की जिथे रेकी काम करत नाही. फक्त इथे गरज आहे तुमचा ट्रस्ट. जर तुमचा विश्वास असेल तरच त्या गोष्टी होतात. मनामध्ये कुठेतरी 19-20 असेल, अरे वेळ आहे, टाइमपास म्हणून बसलीये, चला करायचं म्हणून करायचं, तर नाही होणार. कारण जोपर्यंत तुमचे म्हणतात ना, रेकी म्हणजे काय, जिथे सगळे लॉजिक एंड्स होतात तिथे मॅजिक स्टार्ट होतं. इट्स कॉल्ड रेकी. ओके. येस. थँक्यू सो मच. पुढे जाऊयात. एकच मिनिट, थोडस पाणी पितो. बरं, तुम्ही मला सगळेच ओळखता असं नाहीयेत, राईट? सगळे मला ओळखता का? नाही, सगळे अननोन आहेत माझ्यासाठी. मे बी माझे 1-2 स्टुडंट कोणतरी असतील इथे. अदरवाईज मला कोण ओळखत नाही. सो माझं एक छोटंसं इंट्रो देऊ का तुम्हाला, जर तुमची इच्छा असेल तर? अदरवाईज मी कॅरी ऑन करते. इंट्रो देऊ का तुम्हाला? तर एक थंब दाखवायचंय. ओके, चलो, थँक्यू सो मच. थंब मला सगळ्यांचा दिसत नाही बरं. येस, थँक्यू सो मच. ओ सो सॉरी, एकच मिनिट. हां. सो अबाउट माय सेल्फ, माझ्याबद्दल थोडक्यात सांगते. माझं नाव ज्योती विजय पवार. मी रेकी ग्रँड मास्टर आहे आणि मी बॉर्न अँड बॉटम, माझा सगळं जन्म मुंबईचीच आहे. मुंबईमध्ये परेल भागामध्ये मी वाढलेली आहे. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे. देन मी बऱ्याच मोडॅलिटी शिकवत असते, जसे की मनी रेकी आहे, डाउजिंग, न्यूमरोलॉजी, एंजल मास्टर, थेरपिस्ट, ट्रेनर, लाईफ कोच, आणि त्याचबरोबर आकाशिक रीडर आणि येस, वास्तू आणि ॲनिमल कम्युनिकेटर आहे. ठीक आहे. सो गेल्या 15 वर्षापासून मी या फील्डमध्ये आहे. ज्योती रेकी अँड वास्तू ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून. मी आधी ऑनलाईनच्या आधी मी ऑफलाईन मध्ये सेशन घेत होती. बरेच माझे सेशन ऑफलाईन मध्ये झालेले आहेत. त्यानंतर मी रेकी काउन्सिल ऑफ इंडियाचे एक मेंबर आहे. मी माझं एक बुक लिहिलेलं आहे, रहस्य सुखी जीवनाचे, अंक आणि वास्तुशास्त्राद्वारे. सो आधी जरी मी हे सगळं ऑफलाईन मध्ये घेतलेलं असेल, तरी कोरोना नंतर मात्र मी पूर्णतः ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आलेली आहे. का बरं, याचं एक रिझन सांगते तुम्हाला. जर मी ऑफलाईन मध्येच राहिली असती तर आज माझ्याकडे कॅनडा, US, दुबई किंवा आपल्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या राज्यातून लोक आहेत, ती सगळी आली असती का? ऍट अ टाइम 500 लोकांचा हॉल बुक करताना किती खर्च होतो हे सगळ्यांना माहिती आहे. मग ऍट अ टाइम या झूमच्या माध्यमातून 500 लोक माझ्यापर्यंत येऊ शकतात एकाच वेळेला. हे पॉसिबल झालं असतं का? नाही. सो या सगळ्या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत या टेक्नॉलॉजीद्वारे. सो आता मी संपूर्णतः ऑनलाईन मध्येच आलेली आहे. फक्त काही वास्तूचे सेशन आहेत ते माझे ऑफलाईन मध्ये मी घेते. देन मला हे प्राईम मास्टरशिप अवॉर्ड्स मिळालेलं आहे रेकी काउन्सिल ऑफ इंडियाकडून. देन आता जस्ट जूनमध्ये 2024 मध्ये महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स मला मिळालेला आहे. ह्या ऍक्ट्रेस तुम्ही बघू शकता, श्रुती मराठे यांच्याकडून. त्याचबरोबर येस, त्याचबरोबर हे CEO आहेत येवले चहाचे. सो त्यांच्याकडून सुद्धा हे एक मला अवॉर्ड मिळालेलं आहे. सो इथपर्यंत हे माझं एक शॉर्ट अँड स्वीट माझी एक जर्नी होती. येस, थँक्यू सो मच की तुम्ही सगळ्यांनी छान ऐकून घेतलं. येस. ओके. नाहीतर तुम्ही म्हणाल ही लेडीज कोण आहे बरं, आम्हाला एवढं ज्ञान देतेय. सो एक छोटासा माझा एंट्री. क्लिअर. आता आपण पुढे जाऊया. एक थंब दाखवला तर बरं होईल. येस, मनीषा मॅडम, थँक्यू सो मच. मनीषा मॅडम, तुमचं मी आता चक्रांचं सांगते. याच्यामध्ये चक्र बघा छान कोणाचे तुमचं
विशुद्ध चक्र कोणाकोणाचं ऍक्टिव्हेट आहे सांगते मी तुम्हाला तुमच्या कमेंट्स वरून. बरं, मनीषा पार्टी आहे. त्यानंतर हे नाव मला येत नाहीये, एकच मिनिट. आर्यल आर्यल प्रशांत मोरे, विजया, रुचिरा, देन विवो कोण आहे मला आय डोंट नो, विद्या, प्रियांका, ओके, शोभा, आणि कोण आहेत बरं, धनश्री, चैताली सातपुते. ओके चलो, बाकीच्यांची सगळी मोबाईलची नावं आहेत, तेजस्विनी आणि आहेत बरेच इतर. बरं, आता आपण आता चक्रांकडे जाऊया. तेव्हा मला ह्या कमेंट्सचा आणि त्या चक्रांचा काय संबंध आहे तो प्रश्न मला विचारा कोणीतरी. हा, मला रिमाइंड करा, कारण मी थोडंसं विसरते मध्ये मध्ये. सो नंतर मला कोणीतरी रिमाइंड करा जेव्हा मी चक्रांचं चालू करेन तेव्हा. ओके चलो, आता आपण पुढे जाऊया. सो आपल्या शरीरामध्ये चक्र आहेत. एकच मिनिट. आज आपण 7 चक्रांबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये छोटे मोठे अनेक चक्र आहेत, त्यातले 7 महत्वाचे चक्र आहेत. त्या चक्राचा आणि आपला काय संबंध आहे ते आता आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो जी मी म्हणते ना ब्लॉकेजेस, डे 1 पासून मी म्हणत आलेली आहे ना तुम्हाला, की आपल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, ऑरामध्ये, 7 चक्रांमध्ये काही ब्लॉकेजेस आहेत. ते ब्लॉकेजेस दूर करा, तुम्हाला तुमच्या मार्गामध्ये कुठलेच अडथळे निर्माण होणार नाही. ओके. सो हे ब्लॉकेजेस कुठे असतात तर या चक्रांमध्ये. त्याच्यानंतर आपण उद्याच्या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत ऑरा. सो या चक्रामध्ये आणि ऑरामध्ये हे ब्लॉकेजेस कशा स्वरूपात ब्लॉक होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. सो त्यासाठी तुम्ही आता जज करायचंय माझं कुठलं चक्र ऍक्टिव्हेट आहे, माझं कुठलं चक्र बॅलन्स आहे. ओके, सॉरी, ऍक्टिव्हेट आहे किंवा ब्लॉक आहे. येस. पहिलं चक्र आपण बघूया, नंबर 1, सहस्त्रार चक्र, जे आपल्या इथे असतं डोक्याच्या वर. हे आहे आपलं सहस्त्रार चक्र, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला क्राऊन चक्र. येस. आता तुम्ही जज करा बरं स्वतःला. हे चक्र ज्यांचं ऍक्टिव्हेट असतं, बॅलन्स असतं, सो त्यांना आध्यात्मिकतेची ओढ असते, आध्यात्मिक क्षेत्राची ओढ असते त्यांना. इंट्युशन पॉवर खूप छान असते. असे लोक खूप आकर्षक पर्सनॅलिटीचे असतात. ओके. आता याच्या अपोजिट ज्यांचं हे क्राऊन चक्राचा रंग आहे व्हायोलेट, हा लक्षात ठेवा. ज्यांचं हे आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट नसतं ते कसे असतात, सैरभैर प्रवृत्ती असते त्यांची, कुठेतरी कन्फ्यूज माइंड, काहीतरी म्हणजे म्हणतात ना समोर पेशंट आहे, काय 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 करायचं काय करायचं, एक ना धड भराभर चिंध्या, अशी परिस्थिती असते. आपल्या आयुष्यामध्ये काय करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे याचं प्लॅनिंग नसतं यांच्याकडे, आणि त्यामुळे अनेक अडचणींना यांना सामोरं जावं लागतं. सो हे असतं ज्यांचं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट नसतं त्या व्यक्ती. आपल्याकडे एखादं गोल नसतं. ओके, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट आहे चक्र थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र कुठे असतं तर आपल्या 2 आयब्रोनच्या मध्ये, जिथे आपण टिकलेला होतो लेडीज, तिथे 2 आयब्रोनच्या थोडस वर. हा, हे पण सांगता, सॉरी, क्राऊन चक्र जर तुमचं हे असेल, ब्लॉक असेल, तर तुम्हाला मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया यांसारखा आजार होणार, झोप लागणार नाही, मायग्रेनचा त्रास व्हायला सुरुवात होणार. सो येस, या गोष्टींचा त्रास होतो. दुसरं बघूया आपण थर्ड आय चक्र, आज्ञाचक्र. आता आज्ञाचक्र कुठे असतं तर 2 आयब्रोनच्या मध्ये, जिथे आपण लेडीज लोक टिकली लावतो तिथे. याचा रंग आहे डार्क ब्लू. आता हे जर आपल्याला ऍक्टिव्हेट असेल तर काय होतं ते जाणून घेऊया. या लोकांची मध्ये इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते, खूप छान, उत्तम इंट्युशन पॉवर. हे लोक स्पष्ट बोलणारे असतात, जे पण काय आहे ना तोंडावर बोलायचं, मागे मागे नाही. मुफट, आपण असं मुफट बोलू शकतो. इंट्युशन पॉवर छान असते, स्पष्ट बोलणारे असतात. आता उलट बघूया.
थर्ड आय चक्र. ज्यांचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट नाही, ब्लॉक झालेलं आहे, त्यांचं बघूया. हे लोक मुंगेरी लाल के हसीन सपने अशा टाईपमध्ये असतात, काल्पनिक जगात जगतात. त्यामुळे फॅमिलीपासून हळूहळू डिटॅच व्हायला सुरुवात होतात. व्यवहारामध्ये सुद्धा यांना निगेटिव्ह रिझल्ट मिळायला लागतात. व्यवहारामध्ये निगेटिव्ह रिझल्ट मिळायला लागतात. आता आपण बघूया विशुद्ध चक्र, जे आपल्या थ्रोट जवळ असतं, त्याचा रंग आहे स्काय. तर या चक्राचा आणि मगाच्या कमेंटचा काय अर्थ होतो ते बघूया. बघा, आपल्यापैकी बरीच लोक असतात ना, काय म्हणता येईल, असे खूप छान प्रसन्न प्रवृत्तीचे असतात. भले स्वतःला आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम्स असतील तरी त्याचा बोबाटा करत नाही, दुसऱ्यांना दाखवत सुद्धा नाही माझ्या आयुष्यामध्ये एवढे एवढे फलाना फलाना प्रॉब्लेम आहेत. आणि काही लोक आपले प्रॉब्लेम चेहऱ्यावर घेऊन फिरत असतात. बघितल्या बघितल्या कळतं की याच्या आयुष्यामध्ये याचे 12 वाजलेले असणार. जसे की आता इथे पण काही व्यक्ती आहेत की फार छान प्रसन्न चेहऱ्याचे आहेत, त्याच्यावरून कळतं प्रॉब्लेम आहेत, पण प्रॉब्लेम लपवण्याचे आपल्याकडे एक हत्यार आहे, स्माइल. बरोबर ना? काही लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असतात, ते हाईड करतात आपल्या स्माइलद्वारे. सो ज्यांचं हे विशुद्ध चक्र ऍक्टिव्हेट आहे, तर ती लोक कशी असतात, खूप छान त्यांची पर्सनॅलिटी असते, आपल्या भावभावना व्यक्त करतात, कम्युनिकेशन छान असतं यांचं, इतरांना ऍप्रिशिएट करतात. एखादं काम तुम्ही चांगलं केलं, खरं 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 ऍप्रिशिएट करतात, खोटं खोटं नाही. कारण खोट्या खोट्या माणसांवर माझा ट्रस्ट नाही. सो जर तुम्ही एखादं काम केलं चांगल्या पद्धतीने, तर नक्की तुमच्या कामाचं कौतुक केलं जातं, तुम्हाला तिथे ऍप्रिशिएट केलं जातं. मग मला सांगा, इतरांच्या कामाला जर ऍप्रिशिएट केलं तर ऑब्विसली परमेश्वर 4 पटीने तुम्हाला रिझल्ट देत असतो. 4 पटीने तुमचं सुद्धा ऍप्रिशिएट करणार तुम्हाला कोणतरी मिळतं. पण काही व्यक्ती अशा असतात की काहीही बोला, 2 तास घ्या सेशन, 4 तास सेशन घ्या, आम्हाला काही पडलं नाहीये ना, आम्ही थंब पण दाखवणार नाही, आम्ही काही रिॲक्शनच देणार नाही. सो ते समजून जायचं की येस, यांचं हे थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट नाही, किंवा यांना दुसऱ्यांची इतरांची प्रशंसा करणं आवडत नाही. म्हणजेच यांनीच आपल्या पद्धतीने हे चक्र कुठेतरी ब्लॉक केलेलं आहे. आणि जी लोक इतरांची प्रशंसा करतात, इतरांच्या मदतीला धावून जातात, वेळेला त्यांना गरज पडली तर त्यांच्या कामी येतात, त्यांचं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट असतं. पण येस, ऑब्विसली अति बडबड करणं पण वाईट आहे आणि कमी बोलणं सुद्धा वाईट आहे. मग काय करायचं? बोलायला तर पाहिजेच, पण अति, बघा, कुठल्याही गोष्टीचं अति करणं सुद्धा वाईट आहे आणि ती गोष्ट इम्प्लिमेंट न करणं ते सुद्धा वाईट आहे. म्हणूनच आपल्या मनातलं कुठेतरी एक्सप्रेस करणं, कम्युनिकेट करणं फार गरजेचं आहे. म्हणूनच आपल्या जीवाभावाची अशा जवळची कोणतरी व्यक्ती असाव्यात की जिथे आपण आपल्या मनातलं बोलू शकतो. लिहा बरं 5 तुमच्या जवळच्या मैत्रिणींची नावं, लगेच लिहा, अगदी जवळच्या, जिच्या जवळ तुमच्या मनातली कुठलीही गोष्ट तुम्ही सांगू शकता. विचार करावा लागतंय, नाव काय लिहू, कोणाचं लिहू, अशा मैत्रिणीच नाहीत मॅडम माझ्या. करावा लागतोय का विचार? येस, करावा लागतो विचार. याचा अर्थ आपण आपल्या आयुष्यामध्ये, येस, ज्यांच्या आहेत त्यांना वेल अँड गुड, ज्यांना विचार करावा लागतोय, सो असा अर्थ होतोय की आपण आपल्या आयुष्यामध्ये सगळं कमवलं पण माणसं नाही कमवली. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचंय, माणसांवर काम करायचंय. कारण कधी कधी असं होतं, पैसा आहे पण त्या पैशाचा तेव्हा उपयोग करता येत नाही जिथे माणसांचा उपयोग करता येतो. म्हणजेच माणसं त्या कामासाठी किंवा त्या मदतीसाठी धावून येतात. तो प्रत्येक गोष्ट पैशाच्या तुलनेत न करता आपल्याला इथे माणुसकी जोडायची आहे, माणसांना जोडायचं आहे. येस, ज्यांच्या आहेत वेल अँड गुड, तुमचं रिलेशन, तुमचं बॉन्डिंग खूप छान आहे, उत्तम आहे. ज्यांच्या नाहीत तर त्यांनी अजून प्रयत्न करायचे आणि माणसांना जोडायचंय. कारण कधी कधी असं होतं ना की आपल्या मनातल्या मनात आपण एवढ्या भावना दडपून ठेवतो, लपवून ठेवतो की ते ब्लॉकेजेस क्रिएट होतात. आणि म्हणूनच मोस्ट ऑफ लेडीजलाच थ्रोट कॅन्सर किंवा घशासंबंधीचा एखादा आजार होतो. कारण लेडीज बडबड पण खूप करतात आणि काही लेडीज अशा असतात की बोलतच नाही, भावना व्यक्तच करत नाही, अबोल स्वरूप असतो त्यांचा. लेडीज जेंट्स अशी दोन्ही असू शकतात.
येस, ज्यांच्या 3 ते 4 मैत्रिणी आहेत, खूप छान, 4 पेक्षा जास्त आहेत. सो त्यांचं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन की तुमच्या जीवाभावाची काही माणसं तुम्ही जोडून ठेवलेली आहेत. बरं, मैत्रिणींना जज करण्याचं सुद्धा एक टेक्निक आहे. जे आता म्हणतात ना की माझ्या जीवाभावाच्या 5 मैत्रिणी आहेत, 4 मैत्रिणी आहेत, एक टेक्निक आहे त्यांना जज करण्याची. आजच्या आज रात्री त्यांना असा प्रश्न विचारा, अगं माझ्यावर एक अशी अशी अडचण आलेली आहे, माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग आलेला आहे, आत्ताच्या आत्ता मला 50,000 रुपयाची मदत हवी आहे, मी तुला 10 दिवसानंतर रिटर्न देते. हा आम्हाला माझे जे गुरु होते, त्या माझ्या गुरूंनी म्हणजे माझे मेंटॉर होते, त्यांनी आम्हाला हा सांगितलं होतं की जे तुम्ही म्हणताय ना, माझे जवळची माणसं, माझ्या खास मैत्रिणी, आजच हा टास्क कंप्लीट करायचे. जी मैत्रीण तुम्हाला हो बोलेल, समजायचं, आणि तिच्याकडे नसताना सुद्धा हो म्हणेल, मी काहीतरी अरेंज करते, समजायचं, शी इज और ही इज युअर बेस्ट फ्रेंड. जी काचकूच करेल, आडेओढे घेईल, समजायचं, उद्यापासून हिच्याशी फक्त कामापुरता बोलायचं. ओके, कारण सगळ्या टेस्ट करता येतात आपल्याला. येस. ओके, आता आपण पुढे जाऊया. पुढचं आपलं चक्र आहे, जसं मी सांगितलं तुम्हाला, विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. ज्यांचं हे ऍक्टिव्हेट असतं त्यांचं कम्युनिकेशन खूप छान असतं. ज्यांचं हे ब्लॉक असतं तर त्यांना कम्युनिकेशन करता येत नाही, 4 लोकांसमोर बोलता येत नाही, फफत होऊन जातं. काही मुलं बघा, जेव्हा वयात येतात ना, अगदी 15-16 वर्षामध्ये, त्यांच्यामध्ये आपसुकच एक तोत्रेपणा यायला लागतं. असं करतात, म्हणजे 2 वर्ड्समध्ये खूप अंतर घेतात बोलताना. ते सुद्धा होतं, हा, 16 वर्षानंतर सुद्धा हे असं होतं, ब्लॉक व्हायला सुरुवात होतं. सो तिथे आपल्याला काम करायचं आहे. ज्यांचं ज्यांचं संभाषण कौशल्य वाईट आहे किंवा 4 माणसांमध्ये बोलता येत नाही, सो त्या समजून जायचं की तिथे आपल्याला हे चक्र ऍक्टिव्हेट करणं फार गरजेचं आहे. आता हे चक्र जर तुमचं बिघडलेलं असेल तर आपल्याला थायरॉइड, घशासंबंधी आजार किंवा थ्रोट कॅन्सर यांसारखे आजार, गंभीर आजार होतात. सो इथपर्यंत क्लिअर? मोस्ट ऑफ सगळ्या नेते लोकांचं हे थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट असतं, म्हणूनच ते बोलतात ना, आपल्यापर्यंत डिलिव्हर करतात त्यांचं नॉलेज. आणि असा एखादा नेता, भले कर्तृत्व 0 असेल, पण त्यांच्या बोलण्यातून, त्याच्या कम्युनिकेशन मधून तो आपल्या बऱ्याच लोकांची मनं जिंकून घेतो, असं सुद्धा असतं. ओके, सो पुढे जाऊया. नंबर 4, पुढचं चक्र बघूया आपण. हा, तुम्ही हे स्वतःला रिलेट करू शकता, माझं कुठलं चक्र ऍक्टिव्हेट आहे, कुठलं नाहीये. बरं, थ्रोट चक्राचं आणखीन एक सांगते की येस, कोणाची तरी आपल्या मनात जे काही चाललंय, मनामध्ये भीती आहे, एखादा प्रश्न आहे, एखादी कोणाबद्दल तक्रार आहे, आणि आपण ते लपून ठेवलंय, अरे मी सांगितलं तर घरामध्ये काय होईल, आक्रोश होईल, तांडव होईल. पण कुठल्या ना कुठल्या तरी अगदी अति जवळच्या माणसाबरोबर, व्यक्तीबरोबर ते शेअर करणं फार गरजेचं आहे. जेवढं तुम्ही शेअरिंग कराल तेवढं तुम्ही मोकळे व्हाल. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल माझ्याकडे शेअरिंग करण्यासाठी कोणच नाहीये, तर एक डायरी घ्या, डायरीमध्ये शेअरिंग करा. पण त्या डायरीची पानं डे टू डे रोज फाडत जा, जाळत जा. नाहीतर काय होईल, दुसऱ्याच कोणीतरी ती डायरी वाचेल तर तुम्ही अडकून जाल. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. नंबर 4, आपलं अनाहत चक्र, म्हणजे आपलं हार्ट चक्र. आता हार्ट चक्रावर आपण काम करायचंय. हे आहे आपलं अनाहत चक्र, हार्ट चक्र, आपल्या हृदयाजवळ, आणि याचा रंग आहे ग्रीन. ओके, सो आता या चक्राबद्दल आपण विशेष जाणून घेऊया. एकच मिनिट, थोडस पाणी पिऊन घेते. बरं, सगळ्यांनी एक ऍक्टिव्हिटी करायची आहे, कारण दुपारची वेळ आहे, त्यामुळे काही ना थोडीशी नॅप काढायची सवय असते. आय नो दॅट. सो रब युअर हँड्स, क्रिएट एनर्जी. आपल्या दोन्ही हातांमध्ये एनर्जी क्रिएट करायची आहे. जवळ दूर करायचे. येस, ही एनर्जी आपण आपल्या शरीरावर ग्रहण करायची आहे पूर्णतः, आणि ते डोक्याला टॅपिंग करा. आपल्या डोक्यातले विचार सगळे बाजूला होतात टॅपिंग केल्यामुळे. या बोटाने टॅपिंग करा.
येस. फ्रेश वाटतंय सगळ्यांना? चल गुड. पुढे जायचं. हा. तो आपण आता अनाथ चक्राबद्दल बोलूया. बघा, जिथे रिलेशन आहे, जिथे नातीसंबंध आहेत, तिथे कुठेतरी खटके उडणारच. असं नाही होऊ शकत की आपल्या सगळ्यांबरोबरच चांगलं पटेल. कधीतरी असं होतं की अनेकांजवळ जुळवता जुळवता नाकी नऊ येतात. प्रत्येक जण त्याच विचारसरणीचा असतो का? नाही. काही मतभेद होतात आपल्या फॅमिली बरोबर, इतरांबरोबर. बट येस, काहींबरोबर होत असतील तर येस, नो प्रॉब्लेम. पण बऱ्याच लोकांबरोबर आपण जर पंगे घेतले तर समजून जायचं की आपलं हार्ट चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. सो हार्ट चक्र काय दाखवतं? आपले रिलेशन, आपले संबंध इतर व्यक्तींबरोबर कसे आहेत. ओके. आपका रिश्ता सब लोगों के साथ कैसे है, हे कोण दाखवतं? आपलं हार्ट चक्र. ह्याचं स्थान आहे, प्लेस आहे आपल्या हार्ट जवळ, छातीच्या मध्यभागी. आता हे काय आहे? तर प्रेमाचं आणि भावनांचं केंद्र. नवरा बायकोंमध्ये माहिती ना, कधी कधी अतिप्रेम असेल तरी डाऊट क्रिएट होतो. अरे बापरे, आज प्रेम जास्त उतू चाललंय, कुछ तो गडबड है. सो अति कुठली गोष्ट असेल तर समजायचं की काहीतरी इम्बॅलन्स आहे. सो या ठिकाणी आपल्याला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. हे चक्र आपल्या रिलेशनशिपला म्हणजेच नातेसंबंधांना बॅलन्स करतं, नियंत्रण करतं. तुमच्याकडे खूप सारा पैसा आहे पण जीवाभावाची जर 4 माणसं नसतील तर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही, जसं की मी मगाशी सांगितलं. सो हे चक्र आपल्याला काय सांगतं की नातेसंबंध चांगलं करा, प्रेमाने एखाद्या व्यक्तीला जिंका. ओके. एक मन जिंका. सो हे चक्र आपल्याला नातं जगायला शिकवतं. निस्वार्थीपणे इतरांवर प्रेम करा, तरच हे चक्र बॅलन्स होतं. पण आजकालच्या जगात बिना मतलब कोई किसी को घास नहीं डालता. आम्हाला काहीतरी पहिलं बेनिफिट सांगा तरच आम्ही वेबिनार अटेंड करणार मॅडम, नाहीतर कशाला आमचा 1 तास वेस्ट करायचा. मग आम्हाला सांगावं लागतं की 7 दिवसांचे सेशन फ्री आहेत रेकीचे. तेव्हा मग काही काही लोक वेळ काढून येतात. बरं, आता अशी परिस्थिती झालेली आहे की शिक्षक आधी येतात आणि विद्यार्थी आरामात येतात. बरोबर ना? पहिल्यांदा गुरुकुल पद्धतीमध्ये आधी मुलं असं हजर असायची, मग टीचर शिक्षक लोकांची एंट्री व्हायची. आता वाईस वर्सा. आता आम्हाला काही गरज नाही मॅडम, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही आधी येऊन बसा. येस ऑर नो? म्हणजे सगळे नियम कालबाह्य होत चाललेले आहेत. सो आता आपण पुढे बघूया की ज्यांचं हे हार्ट चक्र, अनाथ चक्र इम्बॅलन्स आहे, ऑब्विसली त्यांच्या मनात इम्बॅलन्स, आता मी ब्लॉक झालेला आहे त्याच्याबद्दल बोलते. जर बॅलन्स असेल तर इतरांबद्दल त्यांच्या मनात खूप प्रेम असतं, नातेसंबंध छान असतं. तुमच्या शेजाऱ्यांबरोबर, तुमच्या ऑफिसच्या कलिग्स बरोबर, तुमच्या घरातल्यांबरोबर तुमचं नातेसंबंध खूप छान असतं, बॅलन्स असतं. आणि जर इतरांबद्दल तुमच्या मनात राग असेल, द्वेष असेल, ईर्ष्या असेल, अरे ह्याची प्रगती झाली, त्याची झाली, माझीच कशी होत नाही, माझ्या शेजाऱ्यांनी 4-4 गाड्या घेतल्या इथे आल्याबरोबर, आम्ही पण त्यांच्याबरोबरच हा रूम घेतला, आम्हाला पण 3 वर्षच झाली, पण आम्ही अजून एकच रूम आमचा आहे, त्यांनी तर 3-3 रूम घेतले, गाड्या घेतल्या 2-2. आमचं काय? आम्ही कुठे काय कोणाचे घोडे मारलेत? मग आपण काय करतो? ईर्ष्या, इतरांबद्दल जलसी. आणि युनिव्हर्स काय म्हणतं? जेवढी तुम्ही इतरांबद्दल ईर्ष्या कराल, जलसी बघाल, तेवढे तुम्हाला मल्टिपल रिझल्ट तुमच्या त्या त्या प्रोफेशनमध्ये, त्या त्या बिझनेसमध्ये किंवा त्या त्या गोष्टींमध्ये मिळायला लागतील. सो अशा पद्धतीने बिहेव करायचं की येस, त्याला मिळालं ना तर मिळू दे, छान आहे, त्यांनी तेवढं काम पण केलेलं आहे, त्याने एफर्ट्स पण टाकलेले आहेत, त्यांचं भलं होऊ दे, त्यांच्या पाठोपाठ आमचं पण भलं होऊ दे. दॅट्स इट. इथे आपण कुठले व्हायब्रेशन क्रिएट केले? पॉझिटिव्ह. सो पॉझिटिव्ह लाईक अट्रॅक्ट लाईक. पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करते. आणि म्हणूनच कुठल्याही व्यक्तीने जर प्रगती केली तर राग राग न करून घेता, भले मग तुमची जाव असेल, कोणी असेल तुमच्या घरातली व्यक्ती, तर राग राग व्यक्त न करता त्या व्यक्तींबद्दल नेहमी चांगलं बोलावं की येस, खूप छान परमेश्वरा, जशी तिची प्रगती झाली तशीच पुढे जाऊन माझी सुद्धा होऊ देत. आणि त्यांच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायचं. विचारायचं, तुम्हाला काही मदत लागली तर नक्की सांगा, आय एम देअर. मग बघा, हे ईश्वर, युनिव्हर्स कसं तुमच्या मदतीसाठी धावून येईल. एकच मिनिट.
लवकर. ओके. सो आता आपण जरा हे व्हिडिओ ऑन ऑफ करते हा. मी एक्सप्लेन करते तुम्हाला. आता जर ब्लॉक झालेलं असेल तर आणखीन काय होतं? अनिता 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 हे कर्टन लावा ना व्यवस्थित. ब्लॉक झालेलं असेल तर अशा व्यक्तींच्या मनात इतरांबद्दल राग राग येतो, द्वेष निर्माण होतो. त्यानंतर आपल्या अपयशाचं खापर ते दुसऱ्यांच्या माथ्यावर फोडून मोकळे होतात. ओके, झालं ना? चल गो. म्हणजेच थोडक्यात काय बघा, आपल्या पण आयुष्यामध्ये आता काही ना काहीतरी अशा गोष्टी झालेल्या असणार. मे बी आपल्या आई वडिलांनी आपल्या मनाच्या विरुद्धात लग्न केलेलं असेल, आपल्याला लावून दिलं असेल, आणि काही म्हणा आपल्या कर्माने आपल्याला नवरा पण मे बी पुढे जाऊन चांगला मिळालेला नसेल, तर आपण वारंवार हा डायलॉग आपण आपल्या आईला सुनावतो की तुझ्यामुळे हे झालं, तूच कारणीभूत आहेस माझ्या दुःखाला. पण तसं नसतं. आपले आई वडील फक्त एक मेडिएटर असतात. आपलं दुःख हे आपण आपल्या कर्मानुसार मिळालेलं असतं. सो दुसऱ्यांना ब्लेम करणं हे कुठल्या चक्रामुळे होतं? तर या चक्रामुळे होतं की आपण वारंवार दुसऱ्यांना ब्लेम करतो. नाही, ते फक्त निमित्त मात्र असतात, एक मेडिएटर असतात. जसं की मी आता एक मेडिएटर आहे तुम्हाला इथे आणण्याचं. करता करविता कोण आहे? तो. आय एम ओनली मेडिएटर. त्यांनी मला फक्त हा चान्स दिलेला आहे की आज एवढ्या एवढ्या लोकांना तुला या रेकीबद्दल सांगायचंय. दॅट्स इट. सो आई वडील सुद्धा आपले एक माध्यम आहेत, मेडिएटर आहेत, ज्यांनी ज्यांनी त्यांचा त्यांचा रोल प्ले केलाय. कारण प्रत्येकाला एक रोल दिलेला आहे. ओके. सो हे चक्र जर ऍक्टिव्हेट नसेल तर आपण दुसऱ्यांना ब्लेम करतो की तुझ्यामुळे असं झालं, माझं हे काम झालं नाही, माझं फलाना काम झालं नाही, थोडक्यासाठी माझी संधी गेली, माझं मला कुठेतरी US ला जायचं होतं की आउट ऑफ कंट्री जायचं होतं, फलाना फलाना फलाना. सो हे सगळं फक्त काय असतं, काय म्हणतात त्याला, निमित्त. खरा रोल कोण प्ले करतो? आपणच. कोणामुळे? आपल्याच कर्मामुळे. पण ब्लेम कोणाला करतो? इतरांना. हे कुठल्या चक्रामुळे होतं? अगेन हार्ट चक्र. इथपर्यंत क्लिअर आहे? जर हार्ट चक्र तुमचं ब्लॉक झालेलं असेल तर हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम होऊ शकतात. अस्थमा, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅक. अगदी जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा डे 1 डे 2 मध्ये सुद्धा सायलेंट हार्ट अटॅक येतोय. म्हणजेच बघा की हे जीवन, हे आयुष्यमान आपलं किती बदललेलं आहे. 16 वर्ष 18 ते 20 वर्ष वयोगटातील मुलांना जिम करता करता हार्ट अटॅक येतोय. पूर्वी हार्ट अटॅक कधी यायचा? माणसं रिटायरमेंट झाल्यानंतर चांगली 10 ते 15 वर्ष 20 वर्ष जगायची, त्यानंतर मग एखाद्या वेळेला हा शब्द ऐकायला यायचा. आता सर्रास आपल्या कानावर हा शब्द पडतोय. याचाच आपला आहार बदललेला आहे, मानसिकता बदललेली आहे, मेंटली डिस्टर्ब झालेला आहोत, बऱ्याच गोष्टी. ओके. सो आता पुढच्या चक्राकडे जाऊया. मणिपूर चक्र. मणिपूर चक्र, आता तुम्ही म्हणाल मणिपूर चक्र नावातच मनी आहे, तर पैसा मिळणार का हा चक्र ऍक्टिव्हेट करून? तर अजिबात नाही. सो हे मणिपूर चक्र कुठे असतं? आपण त्याचं पहिलं प्लेसमेंट बघूया. आपल्या नाभीच्या 4 बोट वर हे आहे आपलं मणिपूर चक्र, ज्याचा रंग आहे येलो. याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सेस चक्र असं म्हणतात. कोणाकोणाला आपल्या जीवनामध्ये स्टेबिलिटी हवी आहे? आपण 25 ते 30 वर्ष, 25 वर्ष नाही, 25 वर्षामध्ये तर एज्युकेशन हे ते सगळं पूर्ण होत असतं म्हणा. पण खरी स्वप्न आपण बघतो वयाच्या 30व्या वर्षी, बरोबर ना? 30व्या वर्षी स्वप्न बघतो आणि असं वाटतं की 10 वर्षामध्ये माझी ही स्वप्न, 10 ते 15 वर्षामध्ये माझी स्वप्न पूर्ण होतील आणि मस्तपैकी 50व्या वर्षामध्ये मी रिटायरमेंट, VRS घेणार. पण होतं काय? जसा विचार करतो तसं होतं का? नाही. गोष्टी घडतात का तशा? नाही. का बरं? कारण आपल्याला जी स्टेबिलिटी हवी असते ती स्टेबिलिटी कोण देतं आपल्याला? हे आपलं मणिपूर चक्र. पण आपल्या आयुष्यामध्ये काहींच्या आयुष्यात तसं घडतं लगेचच की बरोबर तो व्यक्ती त्याच ट्रॅकवर जातो. त्याला जे प्रोफेशन हवं असतं तेच प्रोफेशन मिळतं आणि तिथे मग त्याची 4 पट प्रगती होते. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना कोणी सपोर्ट मिळाला नसल्याने पुढे जाता येत नाही, पुढे गायडन्स मिळाल्याने, प्रॉपर एका योग्य वयात मार्गदर्शक न मिळाल्याने
त्यांची प्रगती होत नाही. मग हे सगळे काय आहेत? अगेन मेडिएटर. ते आपल्या आयुष्यामध्ये कधी यायला पाहिजे, कशा पद्धतीने यायला पाहिजे, याच्यासाठी सुद्धा एक वेळ आणि काळ महत्वाचा असतो. आता बघा, सगळीच लोक रेकीसाठी येतात, सगळीच लोक ऍडमिशन घेतात का? नाही. काही लोक येतात ज्यांना वेळ असतो, ते फक्त ऐकण्यासाठी चांगल्या गोष्टी घेतात, ऐकतात, आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करतात. काही लोक असे असतात की नाही, मला माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रगती करायची आहे, ग्रोथ करायची आहे, ऍक्शन प्लॅन माझं रेडी आहे, फक्त मला इथे गायडन्स पाहिजे. मग ते एनरोल करतात की येस, मला करायचं आहे. मग ते पुढच्या लेवलसाठी एनरोल करतात. ओके. तसंच आपण काही गोष्टी ऐकतो, लगेच सोडून देतो. असे किती लोक आहेत, रोज मला वाटतं जवळपास 2-2, 3-3 वेबिनार ऐकतात, गोष्टी घेतात आणि त्यानंतर 4 दिवसानंतर जैसे थे वैसे. येस ऑर नो? त्या वेळेपुरता मजा वाटते, छान छान वाटतं, वा 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 वा. 4 दिवस झाले, पुढचं पाठ मागचं सपाट. येस ऑर नो? खरं सांगा, होतं की नाही असं? मग हे का होतं? कारण आपण एखादा व्यक्ती आपल्याला आपलं फॉलोअपच घेत नाहीये. जर एखादा व्यक्ती आपला फॉलोअप घ्यायला लागला, आपल्याला गायडन्स करायला लागला, की तो बरोबर आपल्याला आपले गोल्स देतो, आपल्याला ऍक्शन घ्यायला लावतो, आपल्याला विचारतो आज काय केलं, उद्या काय केलं. मग त्या भीतीने आपण बरोबर त्या गोष्टी करतो. येस ओर नो? येस. आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एक गुरु, एक मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. विदाउट हिम, विदाउट हिम और विदाउट हर आपली ग्रोथ होईल, पण एवढी ग्रोथ होऊ शकत नाही जसा आपण विचार करतो. त्याच्या पलीकडे जर ग्रोथ हवी असेल तर बट ऑब्विसली आपल्या आयुष्यामध्ये एकतरी आपला मेंटॉर किंवा आपला गुरु असणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो मणिपूर चक्र काय करतं? आपल्याला स्टेबिलिटी देतं, आपली एनर्जी. बघा, आता या ग्रुपमध्ये काही लोक खूप छान एनर्जेटिक आहेत. म्हणजेच काय तर संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार करण्याचं कार्य कोण करतं? मणिपूर चक्र. काही लोक खूप ऍक्टिव्हेट दिसतात, छान फ्रेश. 4 वाजलेत तरी झोप नाही येते, आळस येतोय, पण मला बघून ते आळस पण देत नाहीयेत, असे दाबून ठेवले. जस्ट किडिंग, जस्ट जोकिंग. ओके. सो काही लोक फार ऍक्टिव्हेट असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये ही एनर्जी ऑलरेडी आहे. समजून जायचं की त्यांचं हे चक्र, मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट आहे. आणि काही लोक त्या म्हणजे संपूर्ण सकाळी उठल्यानंतर कळत नाही मी काय करावं, अंगात आळस भरलेला असतो, घरात यायची इच्छा होत नाही, घरातून बाहेर पडल्यानंतर चांगलं वाटतं, पण घरात आल्यानंतर मात्र कुठलंही काम करण्याची किंवा काही करण्याची भीती वाटते. मग का होतंय? तर आपलं हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. इथपर्यंत क्लिअर? जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नेम फेम हवं असेल तर आपल्याला हे चक्र ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये स्टेबिलिटी येणं गरजेचं आहे. जी स्वप्न वयाच्या 30व्या वर्षात बघितलेली आहेत ती 35 किंवा 40च्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्यांचीच पूर्ण होतात ज्यांचं हे चक्र बॅलन्स असतं. नाहीतर 60 ओलांडली तरी आम्हाला आमच्या जीवनामध्ये स्टेबिलिटी नाहीये. मुलांवर अवलंबून राहावं लागतंय, कळत नाही पुढे काय करायचंय. ओके. सो येस, त्याच्यासाठी आपल्याला हे चक्राला बॅलन्स करायचंय. आपले जे ध्येय आहेत, गोल्स आहेत, त्यांच्यावर काम करायचंय. मला सांगायला फार आवडेल की माझ्या बॅचमध्ये वय वर्ष 70 इयरच्या एक लेडीज आहेत पुण्याच्या. त्यांचा उत्साह बघून मला सुद्धा कधी कधी लाज वाटते की वाव, काय उत्साह आहे. याला म्हणतात एनर्जी. आणि एक कोर्स झाला की दुसरा कोर्स करायला तयार. मग मलाच कुठेतरी त्यांना सांगावं लागतं, मॅडम आता इथे पॉज घ्या जरा, एकदम सगळं नका करू, थोडस ब्रेक घ्या. तर त्या मला विचारतात, का हो मॅडम, माझं काय चुकलं का? मी म्हटलं, तुमचं काही चुकलं नाहीये, पण तुमची एनर्जी बघून मला भीती वाटते. सो असं सुद्धा असतं की एनर्जी बघायला गेलं तर वयाचं बंधन नाहीये. ओके. हा, एकच मिनिट. सो आता आपण पुढे बघूया. हे चक्र जर इम्बॅलन्स असेल, हा घे. ओके. हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा आजार होतो त्याबद्दल जाणून घेऊया आपण. मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स असेल तर डायबिटीज, डायजेशन, जे खाल्लेलं आहे ते पचत नाही, पोटाचे वेगवेगळे आजार, सारखे मनात निगेटिव्ह थॉट्स येतात, कॉन्फिडन्स लूज झालेला असणार. सो अशा पद्धतीने तुमच्या बरोबर होऊ शकतं. ओके. इथपर्यंत क्लिअर असेल
तर आपण पुढच्या चक्राकडे जाऊया. येस, क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवायचा आहे. ओके, नेक्स्ट चक्राकडे जाऊया. ओके, आता हा चक्र आपल्यासाठी महत्वाचा आहे बरं. सॅक्रल चक्र आणि पुढचा रूट चक्र, हे दोन चक्रांबद्दल मी विशेष तुम्हाला सांगते आता. हा, आता सगळ्यांचे हात वर होतील बरं का, आणि सगळ्यांना एनर्जी येईल. बघा मी सांगते, कोणाकोणाला आपल्या लाईफमध्ये पैसा हवाय, कोणाकोणाचे पैसे अडकलेत, स्टक झालेत आणि त्यांना ते रिकव्हर करायचे. स्क्रीन भरलेली दिसणार मला. येस, आय नो दॅट. तर तुम्हाला या दोन चक्रांवर काम करायचे. येस येस, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. हा, आता हा हँड डाऊन केला तरी चालेल. तर आपल्याला दोन चक्रांवर काम करायचंय. एक आपलं स्वादिष्टान चक्र आणि त्याच्या खालचं आपलं मूलाधार चक्र. ओके, सो आता आपण बघूया पहिलं स्वादिष्टान चक्र. हे आपलं जे स्वादिष्टान चक्र आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये बरेच आजार आहेत, मोस्ट ऑफ स्त्रियांच्या, लेडीजच्या. तो या बऱ्याच आजारांना सुद्धा निमंत्रण देतं स्वादिष्टान चक्र. त्याला सॅक्रल चक्र म्हणतात. त्याचं स्थान आहे आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. ओके, स्वादिष्टान चक्र, आपण त्याच्याबद्दल बोलूयात आपण. याचा रंग आहे ऑरेंज. बघा, प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची देणगी मिळालेली आहे, पण काही स्त्रिया असतात की या देणगीपासून वंचित राहतात, बरोबर ना? मग हे का असं होतं? तर कुठेतरी त्यांचं हे स्वादिष्टान चक्र ब्लॉक झालेलं आहे. आता हे स्वादिष्टान चक्र ब्लॉक झालेलं आहे म्हणजेच काय, आता पुढे बघूया, आपण जाणून घेऊया एक्झॅक्टली. हे चक्र जर ब्लॉक झालं तर स्त्रियांना गर्भाशयाचे आजार होतात. कुठेतरी पिरियड्स येतात वेळेवर, नंतर मग ते पिरियड्स यायचे बंद होतात, म्हणजेच इरेग्युलर व्हायला सुरुवात होतात. मूत्राशया संबंधी काही आजार असेल, पोटाचे आजार, हे ओटीपोटाचे आजार, तर समजून जायचं की हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. ओके, मग यासाठी या चक्राला बॅलेन्सिंग करणं फार फार गरजेचं आहे. अशा व्यक्ती भावनिकदृष्ट्या खूप अस्थिर असतात. अशा लोकांना थकवा लवकर येतो, आळशी प्रवृत्ती असते थोडीशी, मनात इच्छा असते पण अंगात आळस असतो. सो भावनिकदृष्ट्या सुद्धा अस्थिर असतात, कामाची टाळाटाळ, आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, अशा प्रकारे असतात. आणि त्यासाठी मुख्यतः लेडीजने आपल्या या चक्राला ऍक्टिव्हेट करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया. मग जसं मी सांगितलं, हे चक्र आपल्याला काय देतं? पैसा सुद्धा देतं. मग काय करायचं आपल्याला? जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ग्रोथ हवी असेल तर येस, मेडिटेशनच्या माध्यमातून तुम्हाला या चक्राला बॅलेन्स करायचंय. ते कसं, आपल्या एका सेशनमध्ये मी घेणार आहे. डोंट वरी, आय नो दॅट. जस्ट कीप पेशन्स, वेट अँड वॉच. हा, मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. ओके, सो पुढे जाऊया. आता सगळ्यात शेवटचं चक्र आहे आपलं, अरे बापरे, माझी पुढची बॅच आहे. सगळ्यात शेवटचं चक्र आहे आपलं रूट चक्र, मूलाधार चक्र. या चक्राला आपल्याला ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. का बरं? तर हे आपल्या जीवनाचा मूळ आधार आहे, म्हणून याला म्हटलं जातं रूट चक्र किंवा मूलाधार चक्र. जीवनाचा आधार, जीवनाचा कणा, हे चक्र आपल्याला एनर्जेटिक करतं. एखाद्याला खूप जास्त राग असेल, अग्रेसिव्ह असेल खूप, तर समजून जायचं हे चक्र ब्लॉक झालेलं आहे. खूप राग, भयंकर राग. हे चक्र कुठे असतं? तर आपल्या माकड हाडाजवळ, स्पाईनच्या सगळ्यात खाली, मराठीमध्ये म्हणतो आपण माकड हाडाजवळ. या चक्रामुळे आपण ऍक्टिव्हेट राहतो, मोटिवेटेड राहतो, जीवनामध्ये बॅलन्स राहतो. ओके, जर हे चक्र जर ऍक्टिव्हेट असेल तर. आता हे चक्र जर ब्लॉक झालं असेल तर काय काय, सांधेदुखी, म्हणजे सांधेदुखीचे कुठलेही आजार तुम्हाला होऊ शकतात, स्पाईनच्या रिलेटेड कुठलेही आजार तुम्हाला होऊ शकतात. आणि हे चक्र जर ब्लॉक असेल तर छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येणं, असे वेगवेगळे आजार, किंवा उगीच कोणाची तरी स्वतःहून भांडणं करायला जाणं, तिथे गरज नसताना पुढे पुढे जाणं, अशा गोष्टी तुम्ही करून घेता, म्हणजेच भांडण स्वतःवर ओढून घेता थोडक्यात. सो इथपर्यंत क्लिअर झालं?
आता रेकी काय करते, रेकीचा आणि या चक्रांचा काय संबंध आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. सो रेकी आपल्या या सगळ्यांना बॅलन्सिंग करण्याचं काम करतं आणि म्हणूनच रेकीमध्ये आपण एक मेडिटेशन घेणार आहोत, 7 चक्रांचं मेडिटेशन. त्या 7 चक्रांच्या मेडिटेशन मध्ये आपण या चक्रांना थोड्याफार प्रमाणात बॅलन्स करणार आहोत आणि जसं जसं तुम्ही मेडिटेशन कराल तसं तसं तुम्हाला अनुभव येईल की आपले चक्र अलाइन होत आहेत, कुठेतरी बॅलन्स होत आहेत. पण रेकी लेवल 1 मध्ये काय होतं, तर केवळ 4 चक्र बॅलन्स होतात. हा बरं, आता ते पण मी तुम्हाला सांगते. रेकी लेवल 1 मध्ये शक्तिपातानंतर 4 चक्र थोड्याफार प्रमाणात ओपन केले जातात आणि ओपन केल्यानंतर तुमचे हे चक्र ऍक्टिव्हेट होतात थोड्याफार प्रमाणात आणि मग तुम्हाला जीवनामध्ये चांगले एक्सपिरियन्स यायला सुरुवात होतात. रेकी लेवल 2 जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचे 7ही चक्र थोड्याफार प्रमाणात ओपन केले जातात आणि यस, मग डेफिनेटली तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला 50% रिझल्ट मिळायला सुरुवात होतो. देन रेकी लेवल 3 मास्टर लेवल 100% रिझल्टने तुम्ही परिपूर्ण होता. तुम्ही स्वतः आनंदी होता, त्याचबरोबर दुसऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा तो आनंद निर्माण करता. सो इथपर्यंत क्लिअर? येस. ओके. सो थँक्यू सो मच. सगळ्यांनी मला ऐकून घेतलं. थँक्यू 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 सो मच. आणि उद्या आपण एक महत्वाचा सेशन घेणार आहोत, ऑरा म्हणजे काय, आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकल सुद्धा करणार आहोत. सो थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.